डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील तिसगाव संघासाठी लाभलेला आहे। बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक आहे टीम तिसगाव या संघासाठी। साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करतो आहोत। त्यानंतर गुरवली गावचं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण, त्याचबरोबर आदर्श समाजसेवक सन्माननीय संतोष महाराज शेलार यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करणार आहोत। विनंती करेल सचिनजी दळवे आपल्या शुभ हस्ते हरिभक्त परायण संतोष महाराज शेलार यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे। वारकरी संप्रदायाची पताका ज्या व्यक्तिमत्वाने खांद्यावर घेतलेली आहे आणि आपण देखील वारकरी संप्रदायाची पायिकात महाराजांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करतो आहोत। धन्यवाद महाराज, आपला अमूल्य वेळ आपली सात्विक पावलं या व्यासपीठाकडे वळाली आम्ही आणि स्पर्धा धन्य पावली। जेव्हा आपण मॅचच्या दिशेने रिवर्सचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट आणि बॉल निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर। ये होईना बात, या बॉलवर चौकार। पारितोषिकांची खैरात आहे। खर तर लोमनजी कुंगले साहेबांच्या वतीनं कोणत्याही गोलंदाजाने बॅक टू बॅक 3 विकेट जर मिळवल्या तर त्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे। टीम वाडेगर आपण देखील रेडी व्हायचंय। वाईड ऑर्कर होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय। यापूर्वीचा फटका जर पाहिला ना, मी तर म्हणेन नेत्रदीपक फटके आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले। शेवटचा आणि अंतिम दिवस आहे। खर तर पहिल्या दिवसापासून ज्या ज्या संघांनी मेहनत केली, आज सकाळपासून उगवत्या सूर्यापासून तर मावळत्या सूर्यापर्यंत तुम्हाला या मैदानावर स्वतःचं अस्तित्व जर अबाधित ठेवायचं असेल तर स्वतःच्या क्रिकेटच्या सर्वोच्च कामगिरीला आज वर्तमानामध्ये उतरवणं हे तुमचं काम आहे। तिसगाव संघाच्या वतीने सलामीची जोडी खेळताना पाहायला मिळते रिषभ आणि अनिकेत। रिषभ खेळले 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धावा वसूल केला बॅट्समन रिषभनं। एका बाजूला अनिकेत आपण पाहतोय अजून एक सुद्धा चेंडू खेळले नाहीये आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6 धावा। शफल झाले सातत्याने सक्सेसफुल अटेम्प्ट आणि बॉल निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। रन्स मिळतील या बॉलवर 4। रिषभच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार। मन, मनगट आणि मस्तिष्क या तिघांचा त्रिवेणी संगम साधावा। डोळ्यांच्या साह्याने चेंडूवर लक्ष ठेवावं, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करावा हे काम बॅट्समन अनिकेत करतायत। रिव्हर्सचा प्रयत्न, बॅकअप त्या ठिकाणी सज्ज, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती। टेम्परामेंट संपलं, संयम गमावला आणि यालाच म्हणतात मित्रांनो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं। अनएज्युकेशनल क्रिकेट, विनाशकाले विपरीत बुद्धी। फलंदाज अनिकेत, बॅक टू द पॅव्हिलियन। समजदारांचा खेळ आणि या समजदारांच्या खेळामध्ये ज्याने ज्याने समजदारीचा खेळ केला त्याच्या आयुष्याचा मेळ लागायला वेळ देखील लागत नाही आणि पाहता पाहता फलंदाज बाद झाले। धावचीच्या स्वरूपात अनिकेत, नवीन फलंदाज सागर गायकवाड। नाम तो सुना होगा, नाम नहीं तो ब्रँड बॉस। येता खेळाला स्वीपच्या माध्यमातून फक्त वेगाला दिली दिशा आणि बॉल निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। सागर गायकवाडच्या बॅटमधनं इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चौकार।
क्रिकेट विथ द म्युझिक अँड म्युझिक इज द पार्ट ऑफ लाईफ. चांगली गीतं लावणं ही देखील एक कला आहे आणि आर्ट आहे. ते डीजे मंगेश या ठिकाणी करतायत, त्यांचं देखील स्वागत करायला हरकत नाहीये. एक चांगला आवाज. प्रेक्षको, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावपलकावर 1 गडी बाद 14 धावा. विकेट जरी गमावली असेल जरीमरी तिसगाव या संघानं तरी मी तर म्हणेन सुरुवात चांगली आहे. 14च्या सरासरीने धावा 4 षटकामध्ये विचार केला तर 56 देखील बनतात. पण 14ची सरासरी अबाधित राहील का? एका बाजूला पाहिलं तर राया संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कून गोलंदाज माईज दुसऱ्या षटकाची जबाबदारी. कमबॅक करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहू शकाल जरीमरी तिसगाव संघाची या मॅच मध्ये पाहायला मिळते. इथून कोणता खेळ राहील, कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन राहील, स्टार्टिंग एंड बॅट्समन आपण पाहतोय. ऋषभ गायकवाड डावखुरे आताचे फलंदाज. आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला राहिलाय. हे मैदान सातत्याने जास्तीत जास्त धावा देण्यासाठी अनुकूल राहिलं आणि पाहता असं म्हणतात ना मित्रांनो, विराट कोहली बनने के लिए तपस्वी बनना पडता है. मैदानाच्या आतमध्ये आपलं प्रदर्शन चांगलं व्हावं यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या आणि घरच्या मैदानांवर प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. पहिला चेंडू फेकलाय, डॉट बॉल. खर तर नवीन माहिती राया संघाच्या वतीने येते. वडील आणि सुपुत्र ही जोडी पाहायला मिळते. विकेट किपर वडील आहेत आणि गोलंदाज त्यांची सुपुत्र आहेत. कौतुक करेल या गोष्टीसाठी मी आवर्जून. एकाच घरातील 2 संस्कार आज राया संघाच्या वतीने खेळताना पाहायला मिळतात. विकेट किपर हा गोलंदाज आहे, त्यांचं नाव आहे माईज आणि विकेट किपर माईज यांचे पितृस्थान रौफ. खर तर ही पिता आणि सुपुत्रांची जोडी आहे राया संघाच्या वतीनं. खर तर 2 बंधू अनेक संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतात, पण हा एक अद्भुत चमत्कार टीम राया संघासाठी आहे. मित्रांनो, हीच तर शिकवण आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन. बापाने ओळखला असेल सुपुत्राला क्रिकेट येतोय, मग या अनुषंगाने क्रिकेटसाठी त्याला साथ द्यावी. अलीकडच्या काळात माझ्यावर विश्वास नसेल तर शिक्षणाच्या आईचा घो हा पिक्चर तुम्ही आवर्जून बघा. खऱ्या अर्थानं क्रिकेट मधील सगळे रेकॉर्ड्स त्या मुलाच्या तोंडपाठ असतात. म्हणून म्हणतात ना, तुम्हाला जे येतंय ते रक्तातील सगळं जाग करणं म्हणजे तुमचं करिअर आहे. आज कौतुक करेल मी. गोलंदाज माईज बॉल फेकले 3 आणि 3ही चेंडू डॉट बॉल. विकेट किपर त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतायत. इथे फुलटॉस बॉल आहे, आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न केला. आउटफील्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल तर कंप्लीट आणि एका सिंगल धावेच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम तिसगाव या संघाची धावसंख्या धावपलकावर 1 गडी बाद. आतापर्यंत 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 14. या 4 बॉलवर माईजने धावा खर्च केला फक्त आणि फक्त एक सिंगल. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. आता वडील मुलाला कान मंत्र देताना या ठिकाणी पाहायला मिळतात. एक आगळं वेगळं चित्र. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, कोण विसरेल इतिहास. वडिलांची परंपरा मुलांनी जपावी, मुलाची परंपरा त्याच वडिलांच्या नातवाने जपावी आणि ती परंपरा अबाधित ठेवावी. ही क्षणचित्रे आज राया संघाच्या वतीनं गुरवलीच्या या गोल मैदानावर एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024च्या वतीनं आपण पाहतात. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे माईज. मॅन फ्रॉम राया. 4 चेंडू फेकले, एक सिंगल धाव खर्च केली 4 बॉलवर. इथे शॉट ऑफ गुल्लेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये तरंगतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू दिसला नसावा कारण सूर्याची लख लख किरण त्या दिशेने डोळ्यामध्ये घुसली जात आहेत. पण म्हणतात ना क्रिकेट आहे, कारण सांगून जमणार नाही. जी माणसं कारण सांगतात यशोगाथा त्यांच्या गळ्यामध्ये कधी हार घालणार नाही. म्हणून म्हटलं जातं साम दाम दंड आणि भेद. जी माणसं कारण सांगत नाही यशोगाथा त्यांना ऑल इज वेल म्हणते. एक सिंगल कंप्लीट गेली, पण माईचं मी कौतुक करेल. 5 चेंडू माईजनं फेकले आणि 5 चेंडू मध्ये धाव खर्च केले फक्त आणि फक्त 3 धावा. क्या बात आहे. काय गोलंदाजी चालू आहे माईच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने मार खाल्ला त्याच्या जखमांवर मलम लावण्याचं काम गोलंदाज माईज आपल्या या षटकामध्ये करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. ताकदीचा वापर आणि चेंडूने केली हवाई सफर. बॉल निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही आहे. हा क्रॅकर बॉल बाउन्स झाला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि शेवटच्या बॉलवर खाल्ला मोठा आघात. षटकार.
पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. तर मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक झेल पकडतील त्या प्रेक्षकांसाठी सन्माननीय सचिनजी दळवी साहेब, त्याचबरोबर अशोकजी दळवी साहेब आणि अनंताजी दळवी प्रत्येकी 200 200 200 म्हणजे एका झेलसाठी 600 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांनो जागावा आणि आजचा दिवस गोड करायला हरकत नाहीये. प्रेक्षक देखील त्या ठिकाणी जागे होत आहेत. प्रेक्षकांची वर्दळ आणि प्रेक्षकांची गर्दी वाढत राहताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर राया गावचे समर्थक, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 30 गावचे समर्थक बॅटिंग वाट्याला आलेले पाहू शकाल 30 गाव संघाच्या. आणि पाहता पाहता टीमची टोटल धावफलकावर 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहील. प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने केली जाते. असं म्हणतात ना मित्रांनो, रनों के लिए खिलाडियों को हिरण बनना पड़ता है. धावावं लागतं. आयुष्य म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे आयुष्य आहे. खर तर पारितोषिकांची खैरात लागलेली आहे. तिसगावचे यशस्वी उद्योजक सन्माननीय विकास शेठ गायकवाड साहेब यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. खर तर विकासजी गायकवाड साहेब ही प्रेरणा आपण आपल्या खेळाडूंच्या पाठीवर ठेवतात. प्रेमकर भिल्ला सारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. त्याचबरोबर सन्माननीय हेमंतजी कुंगले साहेब यांच्या लोमनजी कुंगले साहेब यांच्याकडनं राया संघाच्या गोलंदाजांना बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. मैदानाच्या आतमध्ये ठस्सर क्रिकेट चालू आहे आणि असायला हवं. क्या बात आहे. रन्स येतील, नशीब फोपावले, बॉल लॉंग टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाचे 4 चौकार. लोमनजी कुंगले साहेब यांच्याकडनं राया संघाच्या गोलंदाजांच्या 3 विकेटसाठी 3000 आणि तिसगाव संघाचे यशस्वी उद्योजक सन्माननीय विकास शेठ गायकवाड साहेब यांच्याकडनं बॅटिंग करणाऱ्या टीम तिसगाव संघाच्या बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात. प्रेक्षकाव झेल पकडा आपल्यासाठी 200 200 200. सन्माननीय सचिनजी दळवी साहेब, सन्माननीय अशोकजी दळवी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अनंताजी दळवी साहेब यांच्याकडनं प्रत्येकी 200 रुपये म्हणजे 600 रुपयांचं ते पारितोषिक एका झेलसाठी आहे. दॅट्स कॉल हायवा झेल. प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आहे, याची नोंद आपण ठेवा. आजचा दिवस वर्णनीय क्षणांची साक्ष देणारा आहे. सुवर्ण ऊन आणि मोत्याचं चांदणं पडावं, स्वर्गाचा 7 दरवाजा उघडावा, हिरवी शाल पांघरावी आणि एक फ्लेक्स वारंवार वाचावा. अर्थात एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024चा हा थरार श्याम संध्या येऊन ठेपणार आहे. आणि थोड्याच वेळात काही अवधीमध्ये काही मुवमेंट मध्ये या संपूर्ण स्पर्धेचा निकाल तुमच्या डोळ्यासमोर जाईल की या ट्रॉफीवर आपलं नाव कोण कोरेल. तुर्तास नाव बॅक टू क्रिकेट. इथे खोलवट टप्प्याचा बॉल आहे, हात खोलण्याची संधी नाहीये, फक्त ऑन ड्राईव्ह करतायत बॅट्समन. एक सिंगल तर मिळाली आणि एका सिंगल धावेच्या साथीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल. तिसगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 1 गडी बाद, 32 धावा. अजून सुद्धा धावांची अपेक्षा असेल. असं म्हणतात ना, जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये बॅट्समनच्या धावा या गोष्टी किती जरी मिळाल्या तरी समाधान नावाची गोष्ट मिळत नसते. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत रन्स बनवणं, जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत विकेट्स घेणं, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढत राहणं हे चांगल्या खेळाडूचं काम आहे. आणि तो कोणता खेळाडू करेल हे पाहणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे. आपण पाहू शकाल 3रं षटक अरमान यांच्या हातामध्ये आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली अरमान यांनी. एक चौकार तर खाल्लाय स्वीप करत असताना, परंतु मिडल करू शकले नाही. समोर बॉल निघून गेला मिड विकेटला डीप मध्ये. फिल्डर वेगाने पोहोचलेत, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 33 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथून मात्र चेंडूची चिरफाड करण्यासाठी टीम तिसगाव संघ देखील प्रयत्न करेल. कारण एका बाजूला पाहिलं तर सन्माननीय विकास शेठ गायकवाड साहेब यांच्याकडनं तब्बल 3000 3 षटकारांसाठी आणि एका बाजूला पाहिलं तर लोमनजी कुंगले साहेब यांच्याकडनं राया संघाच्या गोलंदाजांना 3 विकेटसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे.
त्याचबरोबर प्रेक्षक पुन्हा एकदा बक्षीस अनाउन्स करतोय. अशोकजी दळवी साहेब, सचिनजी दळवी साहेब, अनंत दळवी साहेब यांच्याकडनं विकेट मैदानाच्या बाहेर जर जेल आपण पकडला हायवा जेलसाठी तब्बल 600 म्हणजे 200 200 200 प्रति 200 रुपये याप्रमाणे 600 रुपयाचं पारितोषिक आहे. हीच तर आगळी वेगळी मजा या स्पर्धेची. चला सामन्याला मित्रांनो सुरुवात करा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. इथून कोणता संघ ॲग्रेशन दाखवेल, गोलंदाजी करणारा संघ विकेट घेईल की फलंदाजी करणारा संघ धावा बनवेल, चौकार षटकार ठोकेल. मित्र म्हणेन टीम तिसगाव संघाला धावांची नितांत गरज आहे या क्षणापासून, कारण इथे 50 48 50 पर्यंत जाणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. सेकंड इनिंग मध्ये तुमच्या गोलंदाजाचा विश्वास जर तुम्हाला वाढवायचा असेल तर इथे धावा बनवणं महत्वाची गोष्ट आहे. एक विकेट गमावले, अनिकेत बाद झालेत. रिषभ खेळले, बराच वेळ घेतला रिषभ यांनी. एका बाजूला पाहिलं तर खूप चेंडू खेळलेत. डॉट त्या पर्सेंटेज जर पाहिलं तर 5 चेंडू डॉट, सिंगल सिंगल 2 वेळा आणि एक चौकार ठोकला बॅट्समन रिषभनं. थोडं नाराज केलंय टीम तिसगाव संघाला. आणि सागर गायकवाड एकंदरीत 6 चेंडू खेळलेत, एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकलाय, डबल सिंगल सिंगलला देखील प्राधान्य दिले बॅट्समन सागर गायकवाडनी. शेवटचे 6 बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अंपायर अमित डांगरे सर यांचा इशारा, वाईड बॉलचा एक सिंगल तर मिळेल. आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत 1 गडी बाद, 34 धावा, शेवटचे 6 चेंडू. ही सगळ्यात मोठी नामी संधी आहे मित्रांनो. संधी वारंवार दरवाजा ठोठावणार नाही आहे, दरवाजा उघडण्याचं काम आपलं असतं. इथे फटका चांगला आहे. जेवढी जेवढी टिटवाळ्या लगत शहर असतील तिकडे बॉल निघून गेलाय. यस, इट्स अ मॅक्सिमम षटकार. वाढलेला तिसगाव संघासाठी महत्वाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विकास शेठ गायकवाड साहेब यांच्याकडनं तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आता 3 षटकारांचं पारितोषिक देखील वाढलं जाईल. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक. दुसरा देखील प्रयत्न केला आणि बॉल निघून जाईल का? ओ माय गुडनेस, शेवटच्या मोमेंटला उडता परिंदा पाहायला मिळाला. काय क्षेत्ररक्षण आहे. या प्रकारची फिल्डिंग इंटरनॅशनल स्टेजवर खऱ्या अर्थानं पाहायला मिळायची. जॉन टी रोड्स या खेळाडूच्या नावानं व्यवस्थापन समितीचे व्हॉलंटियर्स आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबायचं आहे. मंडळाचे स्वयंसेवक आपणास विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. आणि प्रेक्षक जेव्हा जेल येईल ना तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या. इथे देखील ताकदीचा पुरेपूर वापर. पारितोषिक मिळेल का? ओ माय गुडनेस, 5-5 6-6 प्रेक्षक झेल घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 6 ने पुढे सरकली, तब्बल 48 धावा. फक्त झेल घेण्याच्या प्रयत्नात भांडण होणार नाही याकडे लक्ष द्या. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आली. मॅन फ्रॉम राया. माई ज्यांचं दुसरं षटक मित्र म्हणेन थोडंसं चांगलं राहिलं. त्यानंतर अरमान यांनी देखील चांगलं फेकलं. 10 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. माई ज्यांनी 9 धावा खर्च केल्या. अप्पू यांनी 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. आणि शेवटचं षटक अली थोडासा महागडा ठरतोय शेवटच्या षटकामध्ये. सागर गायकवाड, काय स्टान्स आहे या खेळाडूचा. जणू काही लेदर बॉल क्रिकेटचा एखादा खेळाडू आज गुरवलीच्या मैदानावर स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवत असताना आणि आपल्या भूतकाळातील आणि क्रिकेटच्या कागदावरील सगळ्या गोष्टी मैदानावर प्रात्यक्षिक स्वरूपात रुतवताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. का बॅटिंग चालू आहे बॅट्समन सागर गायकवाड या खेळाडूची. $49 रन्सचा स्कोरबोर्ड, 49 धावा धावफलकावर. आणि या षटकातील विचार केला तर अजूनही 3 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्जाय अली, मॅन फ्रॉम राया. इथे देखील सागर गायकवाड तुफान
आणि तिकडे गर्दीच गर्दी. पुन्हा जेल सोडलाय. सगळे एकत्र जमाल तर एकाला सुद्धा भेटणार नाही. संघासाठी सागर गायकवाडला 3000 रुपये मिळवण्याची नामी संधी. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि विकास शेठ गायकवाड साहेब यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 300. सागर गायकवाड बॅक टू बॅक 3 in a row आणि सन्माननीय विकास शेठ गायकवाड साहेबांकडनं तब्बल आणि तब्बल 3000 रुपये, 600 रुपयाचं, 900 रुपयाचं पारितोषिक. जेल पकडलाय आमच्या माऊलींनी. माऊली या जेल पकडलाय का नाही? जेल पकडलाय. पारितोषिक होतं 200, 200 आणि 200, 600 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे सागर गायकवाड प्रयत्नांची पराकाष्ठा इथे होतील बाद, परंतु आपली कामगिरी चोख बजावून मैदान रणशिंग फुंकले गेले आणि पाहता पाहता डाव सावरला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला आणि जरीमनी तिसगाव या संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय तब्बल 61 धावा. विजयासाठी 62 धावांचं कडवं खडक कठीण आव्हान ठेवलंय टीम आरसीसी राया या संघाच्या समोर. आदरणीय सचिनजी किस्मतराव साहेब, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय पिंट्या शेठ तरे साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. तरे साहेब वेलकम. या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय सचिनजी किस्मतराव साहेब आपण देखील आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुजीजी भोईर आपण देखील आलात. या स्पर्धेच्या वतीने या त्रिमूर्तींचं, तीनही मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत आहे. थँक्यू. विजयासाठी 62 धावांचं आव्हान ठेवलंय टीम आरसीसी राया संघासमोर. होतील की नाही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया शिवनेरीचा बुलंद आवाज, जुन्नरची आन मान शान आणि सध्याच्या घडीला तब्बल 6 महिने डे नाईट ज्यांचं समालोचन टेनिस बॉल क्रिकेट जगताला उगत आहे तो आवाज सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. सन्माननीय गणेशजी डोंगरे सर, आपणास विनंती, आपण देखील या मुख्य मंचावर यायचं आहे. धन्यवाद महाराज. आयवा जेल झालेला आहे. सचिन दादा दळवी, अशोक दादा दळवी आणि अनंत दळवी साहेब यांच्याकडून प्रत्येकी 200 असं 600 रुपयाचं पारितोषिक आहे. महाराज आज उपस्थित झाले, तुषार पागार आणि ते उतनेचे आहेत, त्यांना हे पारितोषिक जात आहे. मी विनंती करतो तुषार आपण जायचं. सचिन दादा त्याचबरोबर अनंत दळवी साहेब आणि अशोकजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रत्येकी 200 असं 600 रुपयाचं कॅश प्राइज तुषार पागार यांना दिलं जाईल. धन्यवाद. वेळ वाचवणं गरजेचं आहे. कामरान चला बॅटर. जायचे तुषार. सचिन दादा यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपल्याला देण्यात येते. जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये जरी कॅच सोडत असेल, हा मैदानाच्या बाहेर पकडलेला आहे. तुषारसाठी पारितोषिक. धन्यवाद, मनापासून आभार. उतने आणि गुरवली गाव जवळच आहे, त्यामुळे पारितोषिकात थोडीशी कटोती झाली तरी चालेल, परंतु भेटेल हे महत्वाचं. धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग जे मात्र पाहायला मिळाली सागर गायकवाड, ज्याच्या नावावर एक शतक देखील आहे. का बॅटिंग केली सागरने, जबरदस्त षटकार हिटिंग मशीन आपल्याला पाहायला मिळाली. 40 त्याने बनवलेल्या आहेत. 40 धावा.
62 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागील वर्षीची क्रीडा स्पर्धा एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक आठवतं, तिथंही जर आपण पाहिलं तिसगावने राया संघाला पराभूत केलं होतं, पण आता इथे सुवर्ण संधी बदला घेण्याची राया संघाला. तो संघ इथे जिंकणार का ते आपल्याला पाहायचं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये RCC रायाचे समर्थक या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करू. दुसऱ्या बाजूला जरीमरी 11 तिसगाव संघाला खूप मोठा सपोर्ट स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय. विकासदादा गायकवाड यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. कालच्या दिवसामध्ये जय जलेश्वर वाडेगर तोही संघ विकासदादा गायकवाड यांनी प्रस्तुत केला. या गुरवली गावचे ते जावई आहेत आणि जेव्हा जेव्हा इथे क्रीडा स्पर्धा होतात त्यावेळेस त्यांच्या वतीनं संघ प्रस्तुत केले जातात. त्यांचं मनापासून आभार. पहिलाच बॉल कामरान कुंगले च्या पाठ मधून चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक, सिक्सर. तर गणेशजी दळवी साहेब यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त टोला पाहायला मिळाला षटकाराला. तीनही मॅचला आमचे स्कोरर रोशन डिसूजा यांचं कौतुक करू. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मॅचची सुरुवात षटकारानंच केली आहे. त्याचं नाव आहे कामरान कुंगले. मैदानाच्या आतमध्ये त्यांचे मित्र जॉर्डन उपस्थित आहेत. जॉर्डनने धमाका केलेला आहे. क्वार्टर फायनल मध्ये त्यांचा संघ पराभूत झाला. आज कामरान ओ काय फटका खेळलाय, जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. अजून एक 4. आपले 400 रुपये जे पारितोषिक बाकी होतं ते तुमच्याकडे घ्या. 600 रुपयाचं सॉरी प्राइस 200 दिलेला आहे. अजून 400 भेटतील कारण गाव गुरवली आहे. एकदा दिलेला शब्द पाळणारं गाव म्हणजे गुरवली गाव. जीपे फोन पेचा जमाना आहे सध्याच्या घडीला. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 10 ऑन द बोर्ड, 10 धावा. गोलंदाज सय्यद. फुलटॉस बॉल, सुंदर असा फटका. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल आणि ते चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा 4 चौकार. तेवढंच उतनेवाल्यांचं देखील आमच्यावर प्रेम आहे. तुषार पागार यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आभार. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 14. 14 रन ऑन द बोर्ड. 14 धावा धावपलकावर आहेत. ऋषभ गायकवाडच्या विरोधामध्ये कामरान कुंगलेचा हा धमाका आपण पाहतो. एक षटकार आला, लगातार 2 चौकार येताना पाहायला मिळतात टीम RCC राया. RCC राया संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. जबरदस्त खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. सरपंच राया ओझरलीचे मोहम्मद कुंगले साहेब यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. दुसऱ्या बाजूला विकासदादा गायकवाड यांनी प्रस्तुत केलेला संघ आपण पाहतोय. जरीमरी 11 तिसगाव. जबरदस्त क्रिकेटचा हा सोहळा. गोलंदाज तयार. इथे सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कामरान कुंगडेल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. आमचे मित्र अनिकेत जगताप उपस्थित होतात, त्यांचं करूया वेलकम. यावर्षी ते थोडेसे बिझी आहेत त्यामुळे स्कोरर राहू शकले नाही, परंतु दरवर्षी खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. रमेश सुदाम दळवी स्टँड आणि योगेश अंकुश फुलोरे स्टँड आहे. त्याला जर कोणताही बॅटर बॅटिंग करत असताना तिथे षटकार गेला तर त्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. विकेट मिळते ऋषभ गायकवाडला. ते दादा मेहर असतील, मिलिंद दादा दळवे असतील, सचिन रमेश दळवे असतील, यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेचं 4थ्या दिवसामध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्डन स्पोर्ट टिटवाळा यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी बॅट आलेले आहे. वैभव शेठ भोईर जे प्रॉपरायटर आहेत त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आपल्याकडे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला 15. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला बॉल, सुंदर चेंडू तळलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. न्यू बॅटर मैदानामध्ये माईज झालेत. काय गोलंदाजी केली होती माईजने, जबरदस्त. पहिले षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 15, शेवटचे चेंडू 18, बनवायच्या 47 धावा. संधी देऊया DJ नागे. मिळते आहे सध्याच्या घडीला 15 धावा. कैलासवासी रमेश सुदाम दळवी स्टँड, त्यावर जर बॉल पडला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी योगेश अंकुश फुलोरे स्टँड, यावर जर बॉल पडला तर 500 रुपयाचं प्राइज आहे. मैदानाच्या बाहेरील प्रत्येक आयवा जलासाठी 600 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खूप मोठे पारितोषिकांचा वर्षाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर विकास शेठ गायकवाड यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलेत. कामरान कुंगलेच्या बॅट मधून फटका दमदार आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार. कामरानच्या बॅट मधून अप्रतिम चौकार. धावफलकावर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सौरभ गायकवाडच्या विरोधामध्ये खेळलेला बहरदार चौकार. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कामरान कुंगले राया संघ मजबूत स्थितीमध्ये राहील तोपर्यंत निश्वास तिसगाव संघ सोडू शकत नाही. कारण त्यांनाही माहिती आहे या मैदानाचा इतिहास. या मैदानावर 7 बॉल 7 षटकार खेळलेत. या मैदानावर पहिलं शतक ज्याच्या नावावर आहे तो खेळाडू मैदानामध्ये कामरान कुंगले. 19 धावा धावफलकावर. सौरभचा बॉल आडव्या बाटनं फटका दमदार. चेंडू हवेत आणि हवेशी वार्तालाप करणारा कामरान कुंगलेने ठोकलाय हा षटकार. सुरेंद्र यादव साहेब आलेले आहेत आणि आता पारितोषिकांच्या वर्षावाला खऱ्या अर्थानं सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आयवा जेलसाठी सुरेंद्र यादव यांच्याकडून 200 रुपये म्हणजे आयवा जेलाचं पारितोषिक झालं आता 800. 500 रुपये 1100 रुपये पारितोषिक आयवा जेलासाठी. सुरेंद्र यादव यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर अशोकजी दळवी, सचिनजी दळवी आणि अनंता दळवी साहेब यांच्याकडून 200 असे 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्टँडला बॉल लागत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 26 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती विकासदादा गायकवाड यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा खणखणीत चौकार. आपल्याला पाहायला मिळेल 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30. सुंदर फटका माईच्या बारमधून चेंडू सीमा पार. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त बॅटिंग माईज मैदानामध्ये करतोय. 36 झालेले आहेत. अजून 26 बनवायच्या. 13 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. सौरभ गायकवाड. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत ऋषभ गायकवाड. क्षेत्ररक्षण सुंदर. धावबाची संधी
तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेतलेली आहे आणि हा निर्णय दोन्ही संघांसाठी धोकादायक असेल, कारण इथे रनआउट झाला आनंद होईल तिसगावला, तो वाचला आनंद होईल राया टीमला. काय निर्णय येतोय? 10 क्रिक लाईव्ह चे ऑपरेटर आमच्यापर्यंत तिसऱ्या अंपायरच्या मदतीने निर्णय पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग. धगधग धगधग आणि धगधग ही दोघांची वाढलेली आहे, कारण ही विकेट महत्वाची. काय निर्णय येतो आता तिसरे पंच आमच्यापर्यंत कळवतील, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT गॉन. कामरान कुंगले बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचे 12 चेंडू 25 धावा. संधी डीजे नागेशला. आडेगर टीम आपण रिपोर्टिंग करायची. सिद्धू सर आलेले आहेत. ओके, सर्व टीम आलेले आहे. तुमचं मनापासून आभार. 2 षटकं झाल्यानंतर लगेच टॉस होईल. शेवटचे आता चेंडू मैदानामध्ये 12 आहेत. 12 चेंडूंमध्ये बनवायच्यात. मैदानामध्ये धावा 25. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. रौप दोन्ही खेळाडू ज्यांना आता RCC रायाची कमान त्यांच्या हातामध्ये, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. रौची बॅटिंग आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूला माईज जबरदस्त खेळ त्यांनी आतापर्यंत केलेला. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 25. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर विपुल आले. दिवसभरामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे. प्रथमतःच बॅटिंग साठी रौप आता आपल्याला पाहायला मिळतील. मास्टर माइंड खेळाडू, त्याचा खेळ कशा प्रकारे होईल ते पाहायचं. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल येते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. विपुलचा हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा अवांतरचा इशारा. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 39. 39 धावा. 11 चेंडू 23 धावा. 11 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. विपुल. स्ट्रायकर इनवर बॅटर माईज. सुंदर असा बॉल फटका दमदार पाहायला मिळतो माईच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या RCC राया जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवर. ज्या वेळेस ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये RCC राया संघ जिंकलाय त्या वेळेस खूप मोठा जल्लोष आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आजही ते चित्र पाहायला मिळेल का की दुसऱ्या बाजूला तिसगाव डॉमिनेट करत या सामन्याला जिंकते ते पाहायचं. 41 धावा धावफलकावर. विपुलचा बॉल रिव्हर्स खेळले. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतील का ते पाहायचंय. एक धाव आली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 43 धावा धावफलकावर. आयवा जेलसाठी आता पारितोषिक बंद झालेला आहे. याची प्रेक्षक वर्गाने नोंद घ्या. धावफलकावर धावसंख्या 43. गोलंदाज तयार. विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 43 धावा आहेत. 43 ऑन द बोर्ड.
गोलंदाज तयार, विपुल माईसाठी हा बॉल, फटका दमदार, व्हाट अ शॉट, तिथे क्षेत्ररक्षक. आणि इथे आता काय घडलंय तेच आपल्याला पाहायचं. षटकार, 6 धावा. ते आगमन होताना पाहायला मिळते. मान्य श्री यशवंत भाऊ दळवी साहेब, त्याचबरोबर प्रकाशजी दळवी साहेब, सुनील भाऊ दळवी साहेब, आशा नारायण दळवी मॅडम सरपंच या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. त्याचबरोबर सुनीलजी दळवी साहेब माजी सरपंच हेही उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. प्रकाशजी दळवी साहेब उपस्थित होतात, उपसरपंच, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. गोलंदाज तयार, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 60 धावा धावफलकावर, सॉरी 50 धावा. सात चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. झेल किती महत्वाचा होता, तिथे खूप मोठी चूक होताना पाहायला मिळाली. 7 चेंडू 12 धावा हा चेंडू सर्वात महत्वाचा आहे विपुलचा. तो गोलंदाजी मार्कवर तयार आहे. विपुल तयार, गोलंदाजी मार्कवर, 7 चेंडू 12 धावा. आरसीसी राया त्यांच्या विरुद्ध जरीमरी 11 तिसगाव. सुंदर असा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता या बॉलवर धावा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 52. टीम आरसीसी राय विजयाचं समीकरण आपण पाहू. शेवटचे चेंडू 6, बनवायच्या धावा 10. संधी डीजे नागेशला. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर आपण पाहतोय यशवंतजी दळवी साहेब, कल्याण पंचायत समिती सदस्य, तदनंतर उपसरपंच मान्य श्री प्रकाशजी दळवी साहेब, तदनंतर आशा नारायण दळवी मॅडम सरपंच, तदनंतर सुनीलजी दळवी माजी सरपंच, हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहतात. सर्वांचं आमच्या एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाच्या वतीनं मनापासून आभार. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अनिकेत भोईर आलेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. अनिकेत इथे 10 धावा वाचवतील का? शेवटच्या षटकात 28 वसूल केल्यात बॅटर सागर गायकवाडने, इथे रोखल्या जातील का ते मात्र पाहायचं. अनिकेतचा पहिलाच बॉल, माईच्या बाडमधून फटका दमदार, एक टप्पा खात चेंडू सीमारेषा ओलांडेल. हा येतोय दर्जेदार चौकार. मोकुंगले सरपंच राया ओझर यांनी प्रस्तुत केलेला संघ 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 6 बनवायच्यात. दुसऱ्या बाजूला विकासजी गायकवाड यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. प्रसिद्ध उद्योजक आहेत तिसगावचे, त्यांनी प्रस्तुत केलेला संघ. जबरदस्त बॅटिंग माईच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. राऊप यांनी त्यांना खूप चांगली साथ दिलेला आहे. जरी धाबा 3 बनवले असतील परंतु साजेदारी भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि बनवायच्या धाबा 6.
माईच्या 26 धावा. आज राया गावामध्ये भरपूर मोठी चर्चा होईल या दोन खेळाडूंची. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा चेंडू, डॉट बॉल आला. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना जरीमरी 11 तिसगाव ही धाव का घेतली नाही हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आता 4 चेंडू शिल्लक आहेत, 6 कंपल्सरी चेसिंग बनवाव्याच लागतील. 4 चेंडू 6 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. दमदार आयोजन, दमदार नियोजन. आमचे 4ही आयोजक त्यांचं विशेष धन्यवाद द्यावे लागतील. रोशन डिसुजा यांचं कौतुक आपण करू. दर्जेदार स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. डीजे नागेश अप्रतिम संगीत प्ले करतात. 10 क्रिक लाईव्ह ची संपूर्ण ऑफिशियल टीम. जबरदस्त कामगिरी. बिगेट फटका दमदार. आरसीसी राया हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. अभिनंदन. नवमान कुंगले यांच्याकडून माईच्या या षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. कॅश प्राइज आहे, ते कॅश प्राइज आपण देणार आहोत. नवमान कुंगले साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. सो विनिंग 6 केला त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर सागर गायकवाड आपण यायचं. सागर गायकवाड